A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली जिल्हा हुज्जत खिदमत कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मदरसा मेहराजुलूममध्ये हज यात्रेसाठी लसीकरण व टीकाकरणचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये हिंगोली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी जनतेला आवाहन केले की सरकारी रुग्णालयात सध्या बऱ्याच अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या असून प्रत्येक आजारावर आयुष्यमान भारत या विभागात उच्च प्रतीचे उपचार करण्यात येत आहेत। या योजनेचा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी हजच्या निमित्ताने लस घेणारे लोक त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक पण येणार, मग त्यांच्या नातेवाईकांनी पण इतर आम्ही जे सोयी ठेवलेल्या आहेत त्याचाही लाभ घ्यावा। उदाहरणार्थ ब्लड चेकअप करून देतो आम्ही, तर ब्लड चेकअप त्यांनी करून द्या। नातेवाईकांना पण आपण तेवढी सोय द्यावी मी अशी विनंती करतो की 150 जणांच्या व्यतिरिक्त अजून 400-500 जण असते, पण प्लस इथे जे राहणारे असतील त्यांचेही सुद्धा आपण मेडिकल चेकअप इथे करावं। त्या अनुषंगाने त्यांना काही गोळ्या असतील त्या द्याव्या आणि डोळ्यांची पण चेकअप इथे आपण ठेवलेली। फिजिशियन सर आहेत, खान सर येते, त्यांच्याकडे त्याच्या अनुषंगिक तपासणी करावी अशी मी विनंती करतो। ब्लड चेकअप मध्ये सोल्युबिलिटी टेस्ट वगैरे आहे, ते सोल्युबिलिटी टेस्ट पण इथे होऊन जाईल। जे हज यात्री आहेत त्यांचे पण होऊन जाईल, त्यांच्या नातेवाईकांचे पण होऊन जाईल। आता या लस जे 4 प्रकारच्या लस आहेत, कोविड आहे, पोलिओ आहे, मेनिंजायटिस आणि सीझनल इन्फ्लुएन्झा, तर त्याच्या अनुषंगाने ज्या लसी 65 वर्षाच्या वर त्यांना आवश्यक आहे त्या लोकांना आम्ही देऊ, जे 3 वर्षाच्या वर सगळ्यांना देऊ, असे 40 लसीकरण आपण इथे करून घेणार। आणि या संदर्भात जर काहींना काही मदत हवी असेल तर माझ्या सरकारी दवाखान्याचे मी ज्यांना फैसल सर आहेत, तर तुमच्या काय अडचणी असेल तर ते समन्वय घेऊन त्या फैसल सरांशी आपण कॉन्टॅक्ट करावा। त्या अनुषंगाने मी सगळी इथे उपलब्ध करून देण्याची ग्वाही तुम्हाला देतो। अजून सांगतो की आता याच अनुषंगाने मी तर आता गेले 10-11 महिन्यापासून आपल्याकडे आयुष विभाग आहे। या आयुष विभागामध्ये जे काही डिसीजेस रोग आहेत त्याच्यावर आपण युनानी आणि होमिओपॅथी या पद्धतीने उपचार करतोय आणि खूप चांगले रिझल्ट आपल्याला आलेले आहेत। तर आमच्याकडे खान सरच आहे की जे कमिंग मध्ये फार एक्सपर्ट आहे आणि आपल्या समाजाच्या बरेचसे रुग्णांना त्याचा फार चांगला रिझल्ट आलेला आहे। तर मी सगळ्यांना आवाहन करतो की असे काही रुग्ण असेल तर प्लीज आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये या, तुम्हाला मोफत कमिंग आणि त्या अनुषंगाने होमिओपॅथी जे जे ट्रीटमेंट असेल ते तुम्हाला देण्यात येईल। तर याचाही फैसल आयसी तुम्ही यानंतर करावा अशी तुम्हाला विनंती करतो। आपले डॉक्टर काय काय इथे सोयी सरकारी दवाखान्यामध्ये ही त्यांना सांगा। मला आनंद होतो की आपल्या जिल्ह्यासाठी यावेळेस 3 महिन्यामध्ये कॅथ लॅब उभारण्यात येत आहे। कॅथ लॅबचा अर्थ असा आहे की त्या पेशंटला, त्या गरीब पेशंटला अँजिओग्राफी म्हणजे हार्ट अटॅक सारखं झाला तर ते करण्याकरता आपल्याकडे फ्री बाहेर आपल्याला जवळपास अँजिओग्राफीचा 15-20 हजार खर्च येतो, अँजिओप्लास्टीचा 1.5 लाख रुपये खर्च येतो। तर ती सगळी फ्री सर्व्हिसेस आपल्या दवाखान्यामध्ये सुरू होणार आहे। आपल्या दवाखान्यामध्ये IPH आहे। IPH चा अर्थ आहे इंडियन पब्लिक स्टँडर्ड लॅबोरेटरी, हे आता आपल्या इथे सुरू होत आहे। याच्यामध्ये तुम्हाला लागणाऱ्या सर्व टेस्ट या फ्री मध्ये होणार आहे। रक्त लगणे त्याच्याशी निगडीत सगळ्या टेस्ट आपल्याकडे फ्री होणार आहे। तुम्हाला तर बाहेर द्यायची गरज नाहीये, तुम्ही फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये या आणि तुमच्या मनामध्ये सरकारी हॉस्पिटलबद्दल काही अडी असेल की तर होत नाही असं मनात काढून टाका। आता आम्ही अपडेट झालेलो आहे, नवीन आम्ही आता यंत्र विकत घेतलेले, लॅप्रोस्कोपी यंत्र म्हणतात। आपण नेहमीचे ऑपरेशन पाहत होतो की मोठेच्या मोठे टाके घ्यायचे, 16 टाके घ्यायचे आणि मग ती पिशवी काढली, 10 टाके घेतले, अपेंडिक्स काढला असं आपण ऐकतो। आता ते करायची गरज नाहीये। एक छोट्याशा छिद्रामधून दुर्बिणीद्वारे आपण ऑपरेशन करण्याचे यंत्र आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेले आहे। कृपया करून तुमच्याकडे असे पेशंट असतील तर आमच्याकडे ते रेफर करा, आमच्याकडे पाठवा। अशा रुग्णांचं आमचे तज्ञ डॉक्टर दुर्बिणीने फुकट ऑपरेशन करून देतील। दुसरं म्हणजे तुमच्या मनामध्ये नसबंदीचे ऑपरेशन हे ठराविक महिन्यामध्ये करा असं म्हणून मनामध्ये आहे, तर असं काही नसून तुम्ही 12 महिने पैसे आपण
जे नवीन नवीन आमच्याकडे येत आहेत, आता माझी मोठी जी आहे ऑपरेशन थिएटर शस्त्रक्रियागृह, ते अद्ययावत होते. म्हणजे प्रायव्हेटच्या दवाखान्याच्या तुलनेचं माझं शस्त्रक्रियागृह आणि प्रसूतीगृह, तिथे लेबर रूम, जिथे स्त्रिया डिलिव्हर होतात, हे अद्ययावत डिलिव्हरी रूम आपल्याकडे होणार आहे. या सगळ्या सेवा आम्ही तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे. आणि त्याच्या मेन आमच्या मॅडमच आहेत, त्या आमच्या इथल्या स्त्री रुग्ण कक्षाच्या हेड नोडल ऑफिसर. का तुम्ही त्याचा लाभ घेत नाही? का जास्तीत जास्त पेशंट पाठवत नाही? फक्त डिलिव्हरीच नाही तर स्त्रियांचे इतर पण जे आजार आहेत, गर्भपिशवीचे होत आहेत, दर आठवड्याला होत आहेत. तर जास्तीत जास्त तुम्ही हे आमच्या सरकारी दवाखान्याची आयसी या भागात करावी अशी मी विनंती करतो. मला असं म्हणायचं आहे की इथे हिंगोली जिल्ह्यातनं लोक जमलेले आहेत. आता मी जी प्रसिद्धीकरण केलं, आयसी केलं, हिंगोली जिल्ह्यात केलेले, तर यांनी दूत बनून, एक मेसेंजर म्हणून तिथे त्यांच्या नमाजाच्या वेळेस, तिथे त्यांच्या इतर कार्यक्रमाच्या वेळेस ही प्रसिद्धी द्यावी, म्हणजे जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा फायदा मिळेल आणि माझ्याकडे जास्तीत जास्त रुग्ण संदर्भित होते. माझ्याकडे तज्ञ आहे, रुग्णांची संख्या वाढली तर आम्ही अजून त्यांना काय सोयी पाहिजे ते आम्ही अपडेट करू. बरोबर. आता स्त्री झाला तर लहान मुलांचं लसीकरण आपल्याकडे आता रोज होतंय. आपण दिवस नाही ठेवलेला. पूर्वी दिवस ठेवले होते की बाबा एक दिवस ठेवल्यानंतर खूप गर्दी व्हायची, मग ती आई आणि ते मूल तिथे बराच वेळ वाट पाहायचा. आता ते आपण काढून टाकले. ती स्त्री आणि ती जो मुलगा आला तर रोजच्या रोज येतोय. आधी एकच खिडकी होती, एका खिडकीला म्हणजे लाईन लागायची. आता आपण 6 खिडक्या केल्या. औषध वाटांच्या आपण 6 खिडक्या केल्या. केस पेपर म्हणजे तुम्हाला आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये तुमचा वेळ न जाता चांगल्यात चांगली आरोग्य सेवा तुम्हाला मिळेल. तर मग 50 वर्षाच्या वयानंतरचे काही आजार सगळ्यांना असतात. त्यांची लक्षणं आपण दुर्लक्ष करतो. बऱ्याचशा जणांना व्यसन असणार आहे. पान आणि तंबाखू म्हणजे कॉमन गोष्ट पाहतो. पण याचे जे लक्षण आहेत ते दुर्लक्ष नका करू. आमच्या खान सरांकडे या, आमचे फैसल सर त्याचेच तज्ञ आहेत, त्यांच्याकडे या. आपल्याकडे डेंटल चेअर आहे, दात चेक करून घ्या फ्री मध्ये. या सगळ्या सोयी आम्ही तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध करून देतो. कृपा करून त्याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या. मी आयोजकांचा मला बोलायला दिल्याबद्दल मी आभार मानतो. सगळा विभाग यात्रेसाठी ऑल द बेस्ट तुम्ही यात्रेकरता. भविष्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातनं मॅक्झिमम जे रुग्ण आहेत ते आपले जिल्हा रुग्ण तसेच तालुक्याचे जे आमचे हॉस्पिटल आहेत त्यांचा योग्य करून ऑपरेशन सुरू केलेले आहे. वसमत कडून कोणी आले असेल तर यापुढे त्यांना वसमत वरून इथे जिल्ह्याच्या ठिकाणी यायची अजिबात गरज नाहीये. आपण तिथेच ऑपरेशनची सोय केलेली आहे, तिथेच तज्ञ दिलेले आहेत. माझ्याकडे ज्या तज्ञाच्या पोस्ट रिकाम्या होत्या त्या सगळ्या आपण भरलेल्या आहेत. तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.